गुड आफ्टरनून. 12 वाजलेत. आता हळूहळू आपले इंजिनिअरिंगचे मित्र पण जॉईन होत आहेत, दिसतंय मला कमेंट्स मध्ये. संकेत उबाळे, गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. वसुधा, अलका, गुड आफ्टरनून. आपण सुरू करूया. 12 वाजण्याचं थोडस विशेष आहे, कारण आपल्याला माहिती आहे लॉकडाऊनमुळे बाहेर 12 वाजलेत आणि आपल्याला बाहेर पडता येत नाहीये. आपण बरेच सारे बरेच सारे व्हिडिओ बघतोय आपण की जे कोरोनावरती आहेत. तज्ज्ञ बोलतात वेगवेगळ्या विषयावर की हे करोना कधी संपेल, वगैरे वगैरे. सो मी काही आज करोना आणि त्याच्याबद्दल बोलणार नाहीये, पण मी अजून वेगळा एक थोडासा विषय, आणि जो आपल्या बऱ्यापैकी जिव्हाळ्याचा आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या लोकांसाठी किंवा इंजिनियरसाठी, तो म्हणजे आय टी करिअर आणि जॉब्स. आणि आता करोनाच्या सिच्युएशन मध्ये नक्की काय होणार आहे. म्हणजे बऱ्याच जणांना शंका आहे. आपण वेगवेगळ्या बातम्या वाचतोय की फ्रेशरचे जॉब्स आहेत, मग ऑफर डिले होतील का, मग घरून काम करणार का लोक. मग पालकांना अशा शंका आहेत की नक्की काय होईल मुलांचं. जॉब तर आत्ता लागलाय, ऑफर तर आली आहे, पण कधी जॉईन करणार. मग जॉईन झाल्यानंतर खरंच काम करता येईल का. मग ते 25%च लोक घेणार असेल गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणे, तर मग घरून काम कसं करणार ते. आणि हे सगळे मुलं नवीन आहेत आता, मग त्यांना प्रोजेक्टवर काम करता येईल का. असे बरेच सारे प्रश्न पालकांच्या मनात आणि स्टुडंटच्या मनात असतील. तर मला असं वाटतं की या सगळ्याच्या बद्दल तुमच्याशी आपण गप्पा मारूयात. मी काही स्टँडर्ड लेक्चर घेणार नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला लेक्चर फार आवडत नाही आणि आपल्याला खूप बोर होतं लेक्चर घ्यायचं म्हटलं की किंवा ऐकायचं म्हटलं की. हे मला सगळ्या म्हणजे माझ्या अनुभवातनं किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला आपण जातो त्याच्यातनं, आणि लेक्चर घेणे फार बोर असतं असं वाटतं आपल्याला. सो त्याच्यामुळे मी काही लेक्चर नाही घेणार आहे, पण आपण गप्पा मारूया आणि त्याच्यात तुम्ही तुमचे प्रश्न मला कमेंट्स मध्ये पाठवू शकता. आणि मग मी जसे एक एक प्रश्न येतील तसे त्यातली जेवढी शक्य असतील तेवढ्यांची उत्तरं देईन. आणि जर काही प्रश्न उरले तर आपण अजून नंतरच्या सेशन्स मध्ये त्याची उत्तरं देऊ, किंवा नंतर तुम्हाला मी तुमच्या कमेंट्स वरती उत्तर देईन. सो सगळ्यांनी मला एकदा सांगा, माझा आवाज व्यवस्थित पोहोचतोय तुमच्यापर्यंत. कमेंट्स मध्ये टाका म्हणजे मला कळेल. ओके, नाईस टू सी यू. गुड आफ्टरनून सर. मला कमेंट्स दिसत आहेत, छान. तुमच्या कमेंट्स येऊ देत. तुम्हाला ऐकू येत आहे सगळ्यांना व्यवस्थित. सगळ्यांना व्यवस्थित येत आहे का. येस सर. ओके, एक कमेंट आली आहे, अजून एक दोन कमेंट्स येऊ देत. वा, छान. ऐकू येत आहे व्यवस्थित. मग आपण आता बोलायला सुरुवात करूया. ऍक्च्युली जेव्हा मी बरेच सारे रिपोर्ट्स बघितले इंटरनेट वरती आलेले किंवा व्हिडिओज बघितले, त्याच्यात आय टी इंडस्ट्रीमध्ये आता काय काय चेंज होणार आहे, तर काही गोष्टी ज्या मला सापडल्या, तर त्यातल्या ज्या महत्वाच्या आहेत आपल्यासाठी त्या मी सांगतो. त्याच्यानी घाबरून जायचं कारण नाही. एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी त्याच्यावरती उपाय काय आपल्याकडे हे पण बोलणार आहे. सो पहिलं गोष्ट काय होईल, तर फुल टाइम जॉब कमी होतील. म्हणजे काय, तर आता सगळ्या कंपन्या ज्या आहेत त्या कॉस्ट कमी करण्याच्या मागे लागतील. म्हणजे काय, आता फिक्स कॉस्ट म्हणजे एम्प्लॉई, जेव्हा आपण एम्प्लॉय करतो तेव्हा त्याला फिक्स पगार द्यायला लागतो. पण तुम्ही जेव्हा कन्सल्टंट ठेवता किंवा फ्रीलान्सर्स वापरता प्रोजेक्टमध्ये, त्यावेळेला त्यांना फिक्स्ड पैसे द्यायला लागत नाहीत. म्हणजे प्रोजेक्ट केला, प्रोजेक्ट संपला तर एंगेजमेंट संपते. त्यामुळे कसं होईल, तर
एम्प्लॉयमेंटच्या प्रेफरन्स ऐवजी असं जास्त होईल की फ्रीलान्सरचं महत्व वाढेल. हा एक भाग. दुसरा खूप महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जॉब कुणाला मिळेल आणि नुसतं मिळून उपयोग नाही. म्हणजे ऑफर आली मला, मी जॉबला जॉईन केलं म्हणून मला जॉब मिळेल नुसतं असं नाही. महत्वाचा मुद्दा मला मिळालेला जॉब टिकेल का, ज्याच्यावरती आपण थोडासा विचार करू. त्याच्यानंतर फक्त फ्रेशर्सना शिकायला लागेल का हो, असं आहे? असं अजिबात नाही. जे लोकांना 5 वर्ष 10 वर्ष एक्सपिरियन्स आहे अशा सगळ्या लोकांना शिकायला लागेल. म्हणजे इव्हन आता 23 वर्षाच्या एक अनुभवानंतर सुद्धा मी शिकतोय. सो त्याच्यामुळे आय टी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला कंटिन्युअस शिकायला पण लागतं. अजून एक महत्वाचा मुद्दा तो म्हणजे राईट फिटमेंट विल डॉमिनेट. आता राईट फिटमेंट म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल मी ग्रॅज्युएशन केलं, मी इंजिनिअरिंग मध्ये आहे, मला फर्स्ट क्लास मिळालाय म्हणून मला जॉब मिळेल का? हो, शक्यता आहे. कारण तुम्हाला फर्स्ट क्लास मिळाला आहे म्हणजे तुम्ही चांगला अभ्यास केला असेल, चांगल्या कॉलेजमधून असाल, तुम्हाला येत असेल काहीतरी, असं समजलं जाईल. पण जर का इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही नीट बोलला नाही, तुम्हाला काय येतं, तुम्हाला टेक्निकली तुम्ही काय करू शकता, हे जर तुम्हाला दाखवता नाही आलं तर तुम्हाला जॉब मिळण्याची आणि टिकण्याची दोन्ही शक्यता कमी होते. सो डिग्री महत्वाची नाहीये का? डिग्री नक्कीच महत्वाची आहे, पण त्याच्या बरोबर डिसाइडिंग फॅक्टर काय, सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल ते स्किल. तर कुठलं स्किल तुमच्याकडे आहे ते महत्वाचं आहे. सो फ्रेशरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला आपण तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घेण्याची गरज आहे की फ्रेशर्स फक्त आता मला ओके एक काहीतरी मी शिकलोय, कॉलेजमध्ये केलंय, मी थोडासा प्रोजेक्ट केलाय आणि असं असून मी आता जॉबला मला सुरुवात करायची आहे, त्याच्या ऐवजी आता मग कंपनीत जाऊ, नंतर तिथे मला ट्रेनिंग देतील 5-6 महिने, त्याच्यानंतर मग मला जॉबमध्ये कामाला लागता येईल, मग तेव्हा मला मदत करायला एक्सपिरियन्स लोक पण असतील. आता हे सगळं पूर्वी बरोबर होतं, पण आता करोनाच्या केसमध्ये सिच्युएशन वेगळी आहे. तर कंपन्या काय एक्सपेक्ट करतील की फ्रेश इंजिनियर्सना नक्कीच जॉब मिळतील, पण फ्रेश इंजिनियर्स असे पाहिजेत की जे जास्तीत जास्त जॉब रेडी आहेत. तर फ्रेश इंजिनियर्सना जॉब रेडी कसं करायचं याच्यावरती आपण बोलू. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की फ्रेशर्सना जॉब असतील का नसतील, त्याच्या आधी याचं मी उत्तर देतो. त्याच्या आधी तुम्ही फक्त कमेंट्समध्ये मला सांगा तुमच्यापैकी किती मुलं इंजिनिअरिंग मध्ये आहेत. म्हणजे तुम्ही तुमचा ट्रेड जरी टाईप केला कमेंट्समध्ये तरी मला चालेल, म्हणजे ऍटलीस्ट मला कळेल, मग त्याच्याप्रमाणे मला पुढे बोलता येईल. जे जे इंजिनिअरिंग मध्ये आहेत त्यांनी त्यांच्या कमेंट्स म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असं टाकावं, आणि नॉन इंजिनिअरिंग जे असतील त्यांनी त्यांचा ट्रेड म्हणजे बीएससी, बीवोक किंवा जो कुठला असेल तो तुम्ही टाईप करा कमेंट्समध्ये. मला म्हणजे ऍटलीस्ट लक्षात येईल की कुठल्या टाईपचा ऑडियन्स आहे, त्याच्याप्रमाणे मला तुमच्याशी संवाद साधणं सोपं जाईल. तशा प्रकारची रिलेव्हंट एक्झाम्पल्स घेता येतील मला. म्हणून सो मी 2 मिनिटं थांबतो, तुमच्या कमेंट्स येऊ द्या. ओके, बीसीए, बीएससी कम्प्युटर, आयटी, ओके छान. बीसीए मेकॅनिकल, अरे वा, ओके छान. मेकॅनिकल, बीएससी इलेक्ट्रॉनिक्स चांगलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात आता ते एक्सपर्ट पण आहेत. खूप छान, चांगली गोष्ट आहे. केमिस्ट्री, अरे वा, इंटरेस्टिंग. सो हे, अरे वा, एकदम फार छान. सो असे वेगवेगळ्या क्षेत्रात आता जे एक्सपर्ट होतील नंतर, ओके, असे सगळे आहेत. तर मी तुम्हाला थोडीशी जेनरिक एक्झाम्पल्स घेणार आहे आणि सांगायचा प्रयत्न करणार आहे की आपल्याला जॉब मिळेल फक्त एवढंच नाही, तो टिकेल कसा. आणि हे मी तुम्हाला का सांगू शकतो, याचं कारण मागचे 23 वर्ष मी आय टी फील्ड मध्ये आहे आणि मी हेच करतोय. म्हणजे जे ज्या मुलांना जॉब मिळत नाहीत किंवा थोडेसे कमी पडतात, तर त्यांना कुठल्या प्रकारचे स्किल्स दिले आपण तर कंपन्यांसाठी त्यांची प्लेसमेंट होऊ शकते. सो याचा विचार करता पहिला मुद्दा पालकांचा आणि मुलांचाही प्रश्न की फ्रेशरचे जॉब असतील का नसतील, म्हणजे कंपन्या ऑफर विड्रॉ करणार का किंवा डिले करत राहणार का, माहिती नाही.
म्हणजे कंपनी ज्या आहेत त्या त्यांच्या स्ट्रॅटेजी प्रमाणे प्रत्येक एन्व्हायरमेंट जसं त्याच्याप्रमाणे डिसिजन घेत राहतील. पण आपण काय करू शकतो? महत्वाची गोष्ट आपल्या साईडनी आपण काय करू शकतो, की जॉब मिळेल, टिकेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आता जो वेळ मिळालाय त्याचा सदुपयोग कसा करता येईल. आणि ज्या वेळेला लॉकडाऊन ओपन करण्यात येईल किंवा अजून एक समजा आपण 4-5 महिन्यानंतर सगळ्या कंपन्या व्यवस्थित सुरू होतील, असं झालं तर जो तुम्ही कुठला पहिला दुसरा इंटरव्ह्यू द्याल त्याच्यातच सिलेक्शन झालं आपलं, तर खूप भारी होऊन जाईल. असं सगळ्यांना वाटतं की नाही? सांगा मला कमेंटमध्ये. किती लोकांना पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट व्हायचंय? थोडंसं थांबतो मी कारण डिले आहे कमेंट्स यायला. माझं अझम्पशन असं आहे की माझं अझम्पशन असं आहे की सगळ्यांनाच वाटेल असं की माझ्यासाठी जॉब लगेच मिळाला पाहिजे. पण ते करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? तर एक सोपा उपाय. हा, म्हणजे तुम्ही खूप सारं ऍडव्हर्टाइजमेंट जर बघितलं, हा ओके, अक्षय हो सर, विनय पोखरकर, येस सर, ओके गुड. सो महत्वाचा सगळ्यांनाच पाहिजेत ना जॉब आपल्याला. एक्सलंट, अजून की गुड कंपनी पण परफेक्ट, दोन्ही सांग कसं करायचं. तर साधारणपणे आपण पटकन आपण येतो शॉर्टकट घेतो. शॉर्टकट म्हणजे काय? शॉर्टकट म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असते ना ती करून टाकायची. आणि याकडे इतके सगळे इंटरव्ह्यूज घेतले जातात वेगवेगळे आणि त्याच्यात असं होतं की तुम्ही जर का इंटरनेटवरती गेलात तर खूप सारे लोक म्हणतात आम्ही तुम्हाला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकवतो. फ्रेशर असला तरी काय फरक पडतो? आम्ही तुम्हाला काय काय शिकवू? कुठल्या कुठल्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत? डेटा सायन्स आहे, क्लाउड आहे, अँड्रॉइड आहे, ब्लॉकचेन आहे, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आहे, AWS आहे, अजर आहे, दुनियाभरच्या टेक्नॉलॉजी. आता पालकांना प्रश्न आहे, अरे ह्यातली कुठली करायची? आणि ज्या वेळेला मी विविध भारतीवरती एक 1.5 वर्षापूर्वी असाच मराठीत प्रोग्राम केला होता, तेव्हा एका पालकांचा फोन आला होता मला. त्यांनी विचारलं, तुम्ही हे क्लाउड वगैरे छान सांगताय सगळं, अहो पण त्याच्यात बरंच काही काय आहे. मुलगा सांगतोय AWS आहे, अजर आहे, मग यातलं करायचं काय त्यांनी? आणि असा प्रश्न तुमच्याकडे असणं खूप साहजिक आहे. तर आपण एक एक प्रश्नाकडे जाऊ. पहिला मुद्दा असा की फ्रेशरचे जॉब राहतील का नाही राहणार? तर सगळ्या फ्रेशर्सनी काळजी करायचं अजिबात कारण नाही. याचं कारण फ्रेशरचे जॉब 100% राहणार आहेत. त्याचं कारण असं असतं, कुठलीही कंपनी फ्रेशर्स कमीत कमी 20 ते 25% आपल्या टोटल वर्कफोर्स मध्ये घेतेच. याचं कारण असं की फ्रेशर बरोबर 2 ऍडव्हान्टेजेस असतात. एक डिसएडव्हान्टेज असा आहे की फ्रेशरचा पगार जो असतो तो कमी द्यायला लागतो. हा तसा थोडासा वेगळा मुद्दा बिझनेसच्या दृष्टीने. पण प्रोजेक्टच्या दृष्टीने तुम्ही विचार केला तर नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकणं याच्यामध्ये फ्रेशर्स खूप फास्ट असतात. आणि जर ते तुमच्यासारखे सगळे चांगले असतील तर ते पटापट शिकू शकतील. आणि जर त्यांनी शिकलं तर कंपनीला खूप चांगल्या पद्धतीने नवनवीन प्रोजेक्ट घेता येतील. सो पटापट शिकण्याची इच्छा आणि इंथुझियाझम असं फ्रेशर मध्ये कायमच आढळून येतं. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही चांगले असाल, तुम्हाला तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्हाला फ्रेशर म्हणून जॉब नक्की मिळणार आहे. दुसरं, बऱ्याच वेळेला असं होतं की कुठली तरी टेक्नॉलॉजी करायची. बरं, आता तुम्ही मला हे सांगा, की वेगवेगळ्या ट्रेड मधले आहात, तर समजा आपण IT मधलं घेतलं तर तुम्हाला कुठली टेक्नॉलॉजी करायची? आवडती टेक्नॉलॉजी कुठली असावी असं तुम्हाला वाटतं? तुम्ही जे काय वाचलंय त्याच्यानुसार मला कमेंट्स मध्ये सांगा. म्हणजे ज्या कुठल्या टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला आवडतीये, थोडंसं शिकलाय त्याच्यामध्ये. म्हणजे मध्ये एक कमेंट होती, रेड हॅट लिनक्स ऍडमिनिस्ट्रेटर आहे एक जण, म्हणजे त्याला ऍडमिनिस्ट्रेशन कळतंय. असं तुम्हाला कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी ज्या मी नवीन सांगितल्या त्या कराव्याशा वाटतात, शिकायची इच्छा आहे? ओके, UX UI डिझायनर, छान. ओके, आपण प्रश्न घेऊच, पण UX UI डिझायनर व्हायचंय, हरकत नाही. अजून न्यूरल नेटवर्क, ओके छान. दुसरी कमेंट चैतन्य देसाई, ओके नेटवर्किंग, ओके रेड हॅट ऍडमिनिस्ट्रेटर, क्लाउड कम्प्युटिंग, ओके व्हेरी गुड, छान. सो आता तुम्ही अशा मला ओरॅकल मध्ये, ओके व्हेरी गुड, कुणाला तरी डेट मध्ये काम करायचं, कुणाला तरी जावा मध्ये करायचं, वेब डेव्हलपमेंट, अरे वा छान. ओके, सो इथे व्हेरीड प्रकारचे लोक आहेत. तर आपण काय करणार आहोत, मी तुम्हाला एक जेनरिक काही गोष्टी, डेव्हऑप्स सुद्धा जेनरिक एक्झाम्पल मी काही घेणार आहे
आणि नंतर पुढच्या सेशन्स मध्ये आपण स्पेसिफिक एक्झाम्पल्स घेऊन किंवा ते सेशन्स असतील ते आपले AWS वर, क्लाउड वरती, डेटा सायन्स वरती आपण नंतर घेऊ शकतो. सो बऱ्याच वेळा लोकांचं असं होतं की ओके मला अँड्रॉइड करायचं, आपण एक जस्ट घटकावर एक्झाम्पल घेऊ. आणि मी तुम्हाला एक घडलेली गोष्ट सांगतो 2 वर्षापूर्वी झालेली. असं झालं की आमच्याकडे अँड्रॉइड ट्रेनिंगसाठी काही मुलं आली कॉलेजमधून. ते म्हणले की आम्हाला अँड्रॉइडच शिकायचं. मग आम्ही त्यांना सांगितलं ओके तुम्हाला अँड्रॉइड शिकायचं छान आहे, पण मग तुम्हाला जावा येतं का? तर मुलं म्हणली हो आम्ही कॉलेजमध्ये केलंय. तर आता थोडंसं आता कॉलेजमध्ये केलंय म्हणजे किती केलंय हा तसा थोडासा प्रश्न असतो. कारण कॉलेजमध्ये जे काही आपण शिकतो अनफॉर्च्युनेटली ते एक 10-15 प्रोग्राम लिहिले की ते असाइनमेंट आणि केल्या की ते क्लिअर होतात. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी पण इंजिनिअरिंग केलंय त्यामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण काय करतो. म्हणजे आपण कॉपी पेस्टच करतो बऱ्याच वेळा. सो म्हणजे त्यात करण्यात काही वावगं नाही, पण आपण समजूनही घेत नाही. सो प्रश्न असा होतो की मग जावा येत नाही तर मग अँड्रॉइड कसं शिकायचं? तर मी असं म्हटलं मुलांना सांगितलं की अरे बाबांनो तुम्हाला अँड्रॉइड कसं येणार जावा येत नसेल तर? कारण जावा प्रोग्रामिंग आल्याशिवाय, कारण अँड्रॉइड मधलं सगळं प्रोग्रामिंग जावातच आहे. मग काय करायचं? ते म्हणले नाही ना आम्हाला ब्रशअप करा, आपण बघूया काय करायचं. मग ट्रेनिंग मध्ये आम्ही ब्रशअप घेतला सुरुवातीला आणि त्याच्यानंतर त्यांचं ट्रेनिंग झालं 1 महिन्याभराचं. आणि ते इतके त्यांचं नशीब बलवत्तर होतं की त्याच्यानंतर लगेच एक कंपनी आली. ते म्हणले राजेश आम्हाला अँड्रॉइड मध्ये लोक पाहिजेत. म्हटलं अरे वा छान, आमच्याकडे एक बॅच आत्ता नवीनच संपली आहे, मी पाठवतो मुलं तुम्हाला. आणि खूप आनंद मी मुलं पाठवली त्यांच्याकडे आणि गेले सगळे अँड्रॉइडचा कोर्स केलेले, अँड्रॉइड वगैरे सगळं अगदी जोरदार प्रिपेअर करून. आणि आता मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. इंटरव्ह्यू सुरू झाला आणि इंटरव्ह्यू मध्ये अँड्रॉइडचे प्रश्न विचारले. बरोबर, नॉर्मल एक्सपेक्टेशन आहे तुमचं तसे. तर अँड्रॉइड मध्ये साधारणपणे प्रत्येकाला किती प्रश्न विचारले असतील? 1 तासाभराचा इंटरव्ह्यू झाला. तर एका तासात अँड्रॉइड साठी अँड्रॉइड डेव्हलपरची पोझिशन आहे. मला सांगा कमेंट्स मध्ये किती प्रश्न विचारले असतील असा तुमचा अंदाज आहे? 5, 10, 15? हे तुमच्या कमेंट्स वरून मला कळेल की तुमचं अप्रोच काय आहे. अँड्रॉइड शिकलाय, अँड्रॉइड डेव्हलपरची पोझिशन आहे म्हणजे प्रश्न अँड्रॉइडच विचारणार, साधी गोष्ट आहे. किती प्रश्न विचारले असतील असं वाटतं? अंदाज तुमचा? 10, 5? ओके, बरोबर. एक 4-5 प्रश्न विचारून चेक करतात की अँड्रॉइड मध्ये काय आहे बाबा, तू काय शिकला काय नाही शिकला, प्रोजेक्ट कुठला केला वगैरे असे प्रश्न विचारले असतील. हा, मला आश्चर्य वाटते, खूप भारी गोष्ट आहे. अँड्रॉइड मध्ये त्या लोकांनी किती प्रश्न विचारले माहितीये? 0. किती प्रश्न विचारले? 0 विचारले. याचं कारण काय माहितीये का? इंटरव्ह्यू सुरू झाला जावामुळे. जावाचा इंटरव्ह्यू सुरू झाला आणि जावाच्या प्रश्नांची उत्तरं देताना या सगळ्या बॅचचा प्रॉब्लेम झाला. याचं कारण असं की ते अँड्रॉइड तयार करून घेतले पण जावा येत नव्हतं. आता ते प्रोजेक्ट करणारा जो एक्सपिरियन्स माणूस आहे त्याला माहिती आहे की जावा येत नसेल अँड्रॉइड येणारच नाही. आणि जर का दुसरा महत्वाचा मुद्दा असा की जर जावा चांगलं येत असेल तर अँड्रॉइड शिकणं हे एका आठवड्याचं काम आहे. सो महत्वाचा मुद्दा असा तुमच्या लक्षात आला असेल की आपण काय करतो की नुसतं टेक्नॉलॉजी या नावाखाली त्याच्या मागे लागतो. तर आणि प्रश्न होतो असा की नंतर की अरे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीवर प्रश्नच नाही विचारला. अरे पण प्रश्न विचारण्यासाठी काहीतरी बॅकग्राऊंडची गरज आहे, काहीतरी फाउंडेशनची गरज आहे आणि आपण तेच जर प्रिपेअर केलं नाही तर ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये कुणी भरोसाच ठेवणार नाही आपल्यावर. आणि ही गंमत आहे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं, आपण जेव्हा फ्रेशर असतो तेव्हा आपल्याला कोणी सांगायला नसतं आणि मग असं छोट्या छोट्या चुका होतात आणि मग त्याच्यामुळे कसं होतं, अरे एक इंटरव्ह्यूचा चान्स गेला ना, मग आता काय करायचं? तर थोडक्यात म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचं की आपण ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी करायची नाही का बिलकुल करायची. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी केल्यामुळेच आपल्याला जॉब मिळणार आहे किंवा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी माहिती असणं आपल्याला हे आपल्यासाठी एक डिफरन्शिएटर, एक युनिकनेस, आपल्यातलं वेगळेपण आहे इंटरव्ह्यू सिलेक्ट होण्यासाठी. पण ते कसं करायचं हे आपण थोडंसं समजून घेऊया. सो आता तुम्ही मला एरियाज ऑफ इंटरव्ह्यू आहेत वेगवेगळे, तर मी आता एक थोडंसं वेगळं एक्झाम्पल घेतो. म्हणजे आपण असा विचार करू की करोनाच्या पूर्वीचे जॉब्स आणि करोनाच्या नंतरचे जॉब्स. आता करोनाच्या पूर्वीचे जॉब म्हणजे काय? म्हणजे ते वेगळे होते का हो? म्हणजे आता सुद्धा मी जेवढ्या जेवढ्या कंपन्यांशी बोललोय, सगळे लोक म्हणतात ओके तुमची मुलं चांगली आहेत, ते टेक्निकली उत्तर बरोबर देतात, पण त्यांना सांगितलं की बाबा एक प्रोग्राम लिही छोटासा,
एक सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इन्फ्रा मधला मुलगा असेल, एक बाबा लिनक्सचं छोटं स्क्रिप्ट लिहून दाखव. तर प्रॉब्लेम असा होता, एक डीएनएस कॉन्फिगर करून दाखव. तर असं त्यांना सांगितलं तर त्यांना करताच येत नाही. अरे मग असं असेल तर तुम्हाला जॉब कसा देणार, असा प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात उलटा प्रकार आहे की कंपन्या जॉब देण्यासाठी बसल्या आहेत आणि आपण असं करतोय की आपल्याकडे ते स्किलच नाहीये ते जे मागतायत ते. तर हा जो वेळ आहे हा आपण जर का व्यवस्थितपणे प्लॅन केलं, कारण पुन्हा दुसरं कन्फ्युजन, एवढ्या टेक्नॉलॉजीज आहेत, त्यातली कुठली टेक्नॉलॉजी मी सिलेक्ट करायची. आता कुणीतरी म्हणते की ओके भक्ती लांडे सर जावापेक्षा सी प्लस प्लस चांगलं आहे. बरोबर. आता हा डिबेटेबल प्रश्न आहे की जावापेक्षा सी प्लस प्लस चांगला आहे की नाही. आता जॉबच्या दृष्टीने मी तुम्हाला दोन्ही सांगेन नंतर की नक्की काय करायला पाहिजे. पण मी जावाबद्दल का बोलतोय, कारण बऱ्याचशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जावावरती अवलंबून आहेत. तर त्यामुळे तुम्हाला जावा येत असेल तर तुम्हाला सी प्लस प्लस येऊ शकतं, सी प्लस प्लस येत असेल तर जावा येऊ शकतं. म्हणजे अजून एक इंटरेस्टिंग प्रश्न सांगतो. मला बऱ्याच वेळेला सेमिनारमध्ये लोकांनी हा प्रश्न विचारलाय की सर मला गॅरंटेड जॉब पाहिजे काही झालं तरी, मी किती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकू. हा, मला रिस्पॉन्स द्या, तुमचं उत्तर सांगा मला. तुम्हाला काय वाटतंय कमीत कमी किती प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायला पाहिजे की गॅरंटेड जॉब मिळेल. मी काही लोकांची उत्तरं सांगतो. काही लोक म्हणतात अहो पायथनला केवढी डिमांड आहे, आपण पायथन करून टाकू. तर किती प्रोग्रामिंग लँग्वेज चेंज करायला पाहिजे, शिकायला पाहिजेत आपल्याला. म्हणजे बाबा जावा शिकलो तर पुरेसा नाही का, एक सी प्लस शिकलो तर पुरेसं नाही का, किती शिकायच्या सारख्या. म्हणजे एकदा सी झालं मग ते सिलेबस मध्ये होतं, अरे इंजिनियर्सना किती त्रास द्या. मग सी प्लस प्लस झालं आणि उद्या जावा प्लस प्लस येणार आहे का, सी शार्पर शार्पर येणार आहे का, नाही माहिती आपल्याला. हे सगळे हुशार लोक दिसतात. सगळ्यांनी काही जणांनी एक दोन एकच लँग्वेज आणि ती परफेक्ट शिका, परफेक्ट. संकेत उबाळे, दुसऱ्यांनी अमिश जाधव लॉजिक ओनली वन एकदम परफेक्ट. त्याचं कारण काय, तुम्हाला पायथन आहे का जावा आहे का आणि कुठली लँग्वेज आहे, सी शार्पर शार्पर आहे उद्या, तुम्हाला काय फरक पडतो. म्हणजे इफ जे आहे, फॉर जे आहे, फॉर लूप हा फॉर लूप आहे ना, लँग्वेज कुठली का असे ना. म्हणजे आपण फोकस चुकीच्या गोष्टीवर करतो. म्हणजे होतं काय, ज्या वेळेला आपण असा विचार करतो की अरे आपल्याला जावा आता प्रोजेक्ट कशात आहे, सी प्लस प्लस मध्ये का, किंवा डॉटनेट मध्ये सी शार्प मध्ये प्रोजेक्ट आहे का पायथन शिकायचं आहे. तर जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण जावा शिकलोय पण पायथन शिकायला लागणार आहे आपल्या जॉबसाठी आणि आपल्याला ते जड जाईल असं आपल्याला वाटतंय, ह्याचा अर्थ लक्षात घ्या, आपल्याला जावाच नीट येत नाहीये. तुम्हाला जावा नीट आलं तर पायथन किती जागी पत्ती आरामात येईल. इकडे फॉर लूप तिकडे फॉर लूप सगळं सेम असतं आणि हे मी एक्सपिरियन्सनी सांगतोय. सो महत्वाचा मुद्दा हा लक्षात घ्या की तुम्ही कुठली एक लँग्वेज शिकलात तरी पुरेसं आहे, फक्त ती चांगली शिकायला पाहिजे. आता पूर्वीच्या काळी काय होतं, मी जे म्हणत होतो की करोनाच्या आधी आणि करोनाच्या नंतर मध्ये फरक काय. आता लक्षात घ्या, असे जगामध्ये खूप सारे वेगवेगळे ट्रेंड्स आहेत. हा, 4 महत्वाचे ट्रेंड मी सांगतो आणि त्यातला आपण एक ट्रेंड समजून घ्यायचा प्रयत्न करू. एक ट्रेंड काय आहे महत्वाचा, तो म्हणजे ऑटोमेशन. तर जिथे जाल तिथे लोकांना ऑटोमेशन हवंय. कंपन्यांच्या मॅनेजमेंटला ऑटोमेशन कशाला पाहिजे, कारण त्यांना किंमत कमी करायचे, पटकन डिलिव्हरी द्यायचे, म्हणून ऑटोमेशन पाहिजे. प्रोग्रॅमर्स नाही, अरे मला अजून चांगलं काम करता येईल, मला ऑटोमेशन मध्ये काम करता येईल, म्हणून ऑटोमेशन पाहिजे. सो आणि सगळ्यांना पटापट डिलिव्हरी पाहिजे. म्हणजे तुम्ही क्लायंटशी बोललात तर क्लायंट म्हणतो नाही नाही तुम्हाला मी आता प्रॉब्लेम सांगितला हरकत नाही, पण खरं तर मला उद्याच डिलिव्हरी हवी प्रोजेक्टची. आणि आता क्लायंट म्हणतो हे एक्झॅगरेशन आहे का हो, की क्लायंट आता पैसे देणार आहे म्हणून लगेच तुम्हाला उद्या डिलिव्हरी करायची त्या प्रोजेक्टची. सी असं नसतं. पण तुम्ही मार्केट कसं बदलतं हे समजून घ्या, बिझनेसेस कसे चेंज होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक क्रेडिट कार्ड कंपनी आहे, त्या क्रेडिट कार्ड कंपनीने एक ऑफर तयार केली की तुम्ही आमच्याकडे जर का क्रेडिट कार्ड वरती स्वाईप केलं तर तुम्हाला इंटरेस्ट रेट हा आम्ही खूप कमी चार्ज करू. आता प्रश्न असा आहे की क्रेडिट कार्ड कंपन्यांमध्ये जे काही काम चालतं ते सगळं आयटी बेस्ड आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जिथं प्रोग्रामिंग लागतं, जिथे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. सो अशा ठिकाणी ज्या वेळेला हे सगळं आयटी बेस्ड आहे, तिथे एका कंपनीने एक ऑफर काढली. आता कॉम्पिटिटर म्हणून दुसरी कंपनी असेल तर दुसऱ्या कंपनी जी आहे त्यांच्या आयटी प्रोजेक्टच्या मॅनेजरला हे लोक काय सांगतील की अरे बघ त्या कंपन्यांनी ही ऑफर काढली, मला उद्या आता ऑफर रन करायचे, आय एम गोइंग टू गिव्ह काउंटर ऑफर, कारण माझे सगळे क्लायंट तिकडे चालले. मग आता मी काय करू, बिझनेस खूप पटापट चेंज होतोय, मग आता काय करायला पाहिजे. तर तुम्ही तेव्हा जर का जाऊन सांगितलं तसं आयटी प्रोजेक्ट मॅनेजरनी, ओ सर ते तसं नसतं हो, तिकडे ते काय रिक्वायरमेंट घ्यायला लागतात, मग त्याच्यानंतर आम्ही मग डिझाईन करणार, मग ते सगळं करायला एक महिनाभर जातो,
मग ते डिझाईन करून झालं ना की मग आम्ही प्रोजेक्ट ते कोडिंग करणार आहोत. मग आमच्याकडे जावा डेव्हलपर्स आहेत, ते कोडिंग करतील. मग कोडिंग ते 1 महिनाभर घेतील. मग कोडिंग करून झाल्यानंतर ना मग आम्ही तुम्हाला ते टेस्टिंग करू. मग ते टेस्टिंग झाल्यानंतर ना मग तुम्हाला आम्ही 2 महिन्यांनी ती स्कीम देऊ आणि तुम्ही असं मस्त लॉन्च करू शकता नंतर. तो म्हणाला, अरे काय उपयोग आहे त्या स्कीमचा? तिथपर्यंत माझे सगळे क्लायंट जातील ना. आता जर का सगळे क्लायंट्स माझे गेले तर मी कुठे काय करू? कसा उपयोग होईल मला तुमच्या याचा? सो मला काय पाहिजे आता? सगळं जग फास्ट झालंय ना, आता फास्ट फूड असतं ना, तसं फास्ट आयटी पण आहे. मग फास्ट आयटी तुम्ही शिकलायत का? हा महत्वाचा प्रश्न. तुम्हाला असं कोणी सांगितलंय का? तुम्ही जावा प्रोग्रामिंग शिकलाय, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लिनक्स शिकलाय, ते सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये टेस्टिंग शिकलाय. तर तुम्हाला असं कोणी सांगितलं का फास्ट आयटी म्हणजे काय असतं? सांगा मला. माहितीये तुम्हाला फास्ट आयटी काय असतं? येस, नो सांगा. थोडंसं डिलेनी येत आहेत कमेंट्स मला. ठीक आहे, कमेंट्स येऊ देत. कमेंट्स आल्या की मी सांगतो. फास्ट आयटी म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय असतं? हो नाही, एवढंच सांगा. ओके, काही प्रश्न करतात की इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये, सायबर सिक्युरिटीमध्ये कसं करिअर करायचं, इथिकल हॅकिंग, त्याच्यावरशी मी येतो बोलणार आहे. या वेबिनारमध्ये माझ्या या टॉकमध्ये जर कव्हर नाही झालं ते, तर आपण पुढचे दोन टॉक्स घेणार आहोत, त्याच्यामध्ये मी इंडिव्हिज्युअली ते करू शकेन. तर सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. ओके, सो नो म्हणतात तुम्हाला फास्ट आयटी. फास्ट आयटी म्हणजे काय? आत्ता माझ्याकडे रिक्वायरमेंट आली, मी असं करू शकतो, मी सोमवारी रिक्वायरमेंट दिली, एक 2-3 दिवसात आम्ही तुम्हाला लाईव्ह करून देतो प्रोडक्शन वरती. प्रोडक्शन वरती म्हणजे ऍक्च्युअली कस्टमर्सना वापरता येईल ती ऑफर, म्हणजे फास्ट आयटी. तर तुम्ही जे शब्द ऐकले असतील अजाईल, डेव्हऑप्स, ते ह्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी, असं पूर्वीच्या काळी म्हणजे मी म्हणतो 5 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वी तुम्ही असं म्हणलात की ओके मी जावा येत, मला सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स केलाय मी ऍडमिनिस्ट्रेशन, ओके एवढं पुरेसं आहे का? तर मला येत आहे, पण मला येत आहे, पण मी पूर्ण डिलिव्हर करू शकतो का? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कोरोना आहे, तर कोरोनामुळे लॉकडाऊन, तुम्हाला घरून काम करायचंय. आता ह्याचा अर्थ काय? तुम्हाला बाकीच्या लोकांची जी मदत मिळणार आहे ती कमी मिळणार आहे. म्हणजे आता गंमत बघा, हे सगळं डेव्हलपमेंट, आपण 3 महत्वाचे प्रोफाईल्स बघू. एक म्हणजे डेव्हलपरचा प्रोफाईल असतो, दुसरा सॉफ्टवेअर टेस्टरचा असतो आणि तिसरा सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशनचा असतो. आता गंमत अशी आहे की हे तिन्ही प्रोफाईल जे आहेत ना ते एकमेकांशी खूप रिलेटेड आहेत. पण एवढे वर्ष ना त्यांच्यामध्ये भांडण असल्यासारखं ना ते एकमेकांकडे बघायचे. म्हणजे हे डेव्हलपर जो असतो हे टेस्टिंग बिस्टिंग हे फालतू असतं, ते काय आम्ही करणार नाही. आम्ही ना असे डेव्हलपर ग्रेट होतो आम्ही, असं म्हणजे कॉलर वगैरे वर करून सांगायचे लोक की अरे आम्ही डेव्हलपर, आम्ही टेस्टिंग नाही करत. नंतर टेस्टर आले, टेस्टर म्हणले नाही नाही आम्ही भारी, आम्ही साइन ऑफ केल्याशिवाय प्रॉडक्टच जात नाही काही, तर डेव्हलपर पेक्षा आमची कमांड जास्त. मग सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन म्हणतो अरे ठीक आहे यार, तुम्ही दोघांनी सगळं डेव्हलप केलं बरोबर आहे, पण तुमची साईट कोड मी चालवणार आहे, मी साईट डाऊन केली तर तुम्ही काहीच नाही करू शकत. पण आता गंमत बघा, जर का तुम्ही कोरोनामुळे घरी बसलाय, तुम्हाला जॉब तर पाहिजेच आहे, तुम्ही फ्रेशर आहात समजा आणि तुम्हाला फक्त जावा येत आहे, अरे आता मी काय करणार? कारण प्रश्न असा आहे की जावाचा प्रोग्राम मला लिहिता येतो, छान आहे, पण माझं ऍप्लिकेशन जे आहे ते क्लाउडमध्ये डिप्लॉय केलंय कंपनीनी. आता मला जावा येतं बरोबर, पण क्लाउडमध्ये शिरणार कसं मी आतमध्ये? मग क्लाउडमध्ये मला शिरायचं म्हणजे काय? मला लॉग इन करायला लागेल. मग लॉग इन केल्यावर आतमध्ये काय असतं? ऑपरेटिंग सिस्टीम असते. ऑपरेटिंग सिस्टीम कुठली? लिनक्स फॉर एक्झाम्पल. आता करंटली 80% प्रोडक्शन लिनक्स वरती आहे. सो आता मला लिनक्स वरती किंवा विंडोज असेल, अजर डिप्लॉयमेंट असेल तर. आता तुम्ही विचार करा, मला फक्त प्रोग्रामिंगच येतं आणि जर मला क्लाउड काय माहितीच नाही, मला लॉग इनच करता येत नसेल, तर मला कामच नाही करता येणार. म्हणजे मी अगदी ग्रेट जावा प्रोग्रामर असं म्हणून मी कॉलर काट करून जरी बोललो आणि मला खूप चांगलं जावा प्रोग्रामिंग येत असेल, तरी सुद्धा एखादा जावा प्रोग्रामर जो तुमच्यापेक्षा थोडासा कमी येतं जावा त्याला, पण त्याला क्लाउड येतं, त्याला एडब्ल्यूएस येतं, त्याला लिनक्स माहिती आहे, तर त्याची किंमत जास्त आहे. मी तुम्हाला म्हणलो की व्हॅल्यू जास्त, म्हणजे त्याला जावा प्रोग्रामिंग थोडंसं कमी येऊ दे, हरकत नाही. म्हणजे जावा प्रोग्रामिंग कमी शिकावं असं म्हणत नाहीये मी. मी असं म्हणतो की तुम्हाला पेरिफेरल नॉलेज पण लागेल, याच्याबरोबर तुम्ही करायला पाहिजे. म्हणजे कसं, मी आता डेव्हलपर आहे, तर मला अजाईल म्हणजे काय कळलं पाहिजे, मला डेव्हऑप्स म्हणजे काय ते कळलं पाहिजे. अर्थात आता वेळेअभावी मी सगळं एक्सप्लेन करू शकणार नाहीये, पण आपण पुढच्या सेशन्समध्ये डेव्हलपर, टेस्टर किंवा सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेशन यांचे स्पेसिफिक रोल घेऊन मी त्यांच्या अख्ख्या टेक्नॉलॉजी तुम्हाला इलॅबोरेट करून सांगेन. सो आपण डेव्हलपर बघितलं. आता समजा टेस्टर असेल, तर आतापर्यंत असा समज होता लोकांचा की मला हे सांगा की टेस्टिंग मध्ये जे लोक गेलेत आतापर्यंत, तुमच्यापैकी कोणी टेस्टिंग मध्ये गेलाय का? रिस्पॉन्स सांगा. आणि तुमचं काय मत आहे की टेस्टर जो असतो त्याला प्रोग्रामिंग यायला पाहिजे का नाही? किंवा सिस्टीम ऍडमिनिस्ट्रेटर जो असतो
त्याला प्रोग्रॅमिंग यायला पाहिजे का नाही? तुमचं काय मत आहे सांगा मला. आतापर्यंत आपण एवढं बोललो त्याच्यावर तुमच्या काय लक्षात येत आहे? प्रोग्रामिंग यायला पाहिजे काय नाही यायला पाहिजे? आणि समजा कदाचित तुम्हाला असं वाटलं की अरे नाही हे काहीतरी सांगतायत बरोबर, आपण इंटरेस्टेड, मी इंथुझियास्टिक आहे. ओके, विनय पोखरकर नाही म्हणतोय. ओके, सुजित आढाव तो पण नो म्हणतोय. ओके, हा ओके, सागर इखणकर थोडीस यायला पाहिजे म्हणतोय. ओके, सो गंमत लक्षात घ्या, असं होतं की प्रोग्रॅमिंग यायला पाहिजे, तर बरेच सारे मुलं ज्यांना प्रोग्रॅमिंग यायचं नाही ना, ते दुसऱ्या कोर्सेस जायचे, म्हणजे मध्ये जायचे, मेजर होतं. नंतर लोक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जातात. तर बेसिक गंमत अशी आहे की तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला जो काही प्रॉब्लेम कंपनीने दिला आहे ना प्रोजेक्ट, तो सोडवायचा आहे. सो मला जर का आता प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर तो पूर्ण सोडवता आला पाहिजे ना. म्हणजे आता बघा, टेस्टर आहे, आता सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये ऑटोमेशन आहे. मी मगाशी म्हटलं तुम्हाला ऑटोमेशन आहे. ऑटोमेशन म्हणजे काय, तुमचं सॉफ्टवेअर टेस्ट केसेस जे आहेत ते ऑटोमेट करणार. आता प्रत्येक वेळेला मॅन्युअली करणं अवघड जातं, बोरिंग पण आहे, चुका होतात, मग ऑटोमेशन करायचं. अरे मग ऑटोमेशन कसं करणार? आता ऑटोमेशन म्हणजे काय, प्रोग्रामिंग आलं पुन्हा. मग ठीक आहे, तुम्ही ज्याला प्रोग्रामिंगचं स्किल आहे तो प्रोग्रामर आम्ही घेऊ, मी टेस्टर आहे, मी कशाला प्रोग्रामिंग शिकू? अरे पण गंमत लक्षात घ्या, तुम्ही ज्या वेळेला फॉर एक्झाम्पल सेलेनियम आहे किंवा कुठलंही टूल आहे, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट रेकॉर्ड करता, नुसतं क्लिक क्लिक असतं तिकडे, तिथं प्रोग्रामिंग थोडे असतं, पण मागे काय होतं बॅकग्राऊंडला, बॅकग्राऊंडमध्ये ऍक्च्युली त्याचं स्क्रिप्ट तयार होतं. आणि जर ते स्क्रिप्ट तयार झालं तर ते स्क्रिप्ट वाचता तरी आलं पाहिजे प्रोग्रामर. म्हणजे तुम्ही खूप भारी प्रोग्रामर व्हायला पाहिजे असं नाही म्हणायचंय मला. म्हणजे तुम्ही जावाच्या मुलाबरोबर, सी शार्प, सी प्लस प्लस येणाऱ्या मुलाबरोबर कॉम्पिटिशन कराल, पण ऍज अ टेस्टर जर का मला प्रोग्रामिंग समजत असेल तर जनरेट झालेला प्रोग्राम तर मला वाचता येईल कमीत कमी. आणि असं जर मला आलं तर मी खूप चांगला टेस्टर बनू शकतो. किंवा लिनक्स ऍडमिनिस्ट्रेटर आहे किंवा विंडोजचा ऍडमिनिस्ट्रेटर आहे, मला एडब्ल्यूएस वरती, क्लाउड वरती मला जायचंय, मला काम करायचंय, तिथं सुद्धा स्क्रिप्ट असतं. म्हणजे प्रोडक्शन मध्ये समजा मला एका वेळेला 500 सर्व्हर वरती काहीतरी इन्स्टॉल करायचं, तुम्ही काय प्रत्येक वेळेला लॉग इन करून इन्स्टॉल करणार नाही, त्यासाठी स्क्रिप्ट असतं. म्हणजे तुम्ही जर का नवीन वाचत असाल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये, तर अँसिबल नावाचं टूल आहे जे मोस्ट पॉप्युलर आहे. 60% लोक अँसिबल नावाचं टूल वापरतात रेड हॅटचं. सो अँसिबल मध्ये तुम्ही ऍक्च्युली असं करू शकता, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेस्टिंग करायचंय मला, मला एका महिन्यासाठी एक सेटअप तयार करायचा आहे, पण तो 500 मशीनवर करायचा आहे एकदम. तर 500 मशीनवरती इन्स्टॉलेशन करत बसायला थोडा वेळ लागेल. त्याच्याऐवजी तुम्ही ते तयार केलं, नुसतं स्क्रिप्ट, एक स्ट्रक्चर तयार केलं की तुम्ही पटापट करू शकता. आणि असं जर तुम्ही सगळं केलं तर सोपं जाईल. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्हाला टेस्टिंग मध्ये आवड असेल तर टेस्टिंग सोडू नका. टेस्टिंग मध्ये तुम्ही तुमचं नॉलेज, त्याला टी शेप्ड ग्रॅज्युएट अशी एक कॉन्सेप्ट होती. टी शेप म्हणजे काय, तुम्हाला एक इन डेप्थ नॉलेज आहे एका गोष्टीचं, आणि हॉरिझॉन्टली तुम्हाला बाकीच्या अलाइड ज्या पेरिफेरल गोष्टी आहेत ना, त्या पण तुम्हाला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने येत आहेत. आणि तसं असेल ना तर तुम्ही विचार करा ना, साधी गोष्ट आहे, तुम्ही घरून काम करताय, तुम्हाला सोपं आहे, तुम्हाला लॉग इन करायचं प्रोडक्शनला, ओके मला लिनक्स येतं थोडंफार, मला स्क्रिप्ट करता येतं, नंतर मला टेस्टिंग पण, मी डेव्हलपर आहे तरी मला थोडंसं टेस्टिंग करता येतं, म्हणजे माझा कोड डिप्लॉय करायचा झाला तर मी दुसऱ्या कुठल्याही टीमची मदत न घेता मी थोडंसं माझ्यासाठी ट्रायल करू शकतो. सो असं जर असेल तर ऍक्च्युली काय होतंय, तुमच्या स्किलनी तुम्ही अख्खा प्रॉब्लेम सोडवताय. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला कंपन्यांमध्ये मोठे प्रोजेक्ट्स असतात, पण समजा आता तुमच्या ऑफरला उशीर आहे, पण तुम्ही असं जर स्किल अक्वायर केलं तर तुम्ही फ्रीलान्स काम करू शकता. अशा बऱ्याच साईट्स आहेत, फॉर एक्झाम्पल अपवर्क्स म्हणून एक साईट आहे, तिथे तुम्ही जा, अशा इंटरनेटवरच्या बऱ्याच साईट तुम्ही बघू शकता की जिथे फ्रीलान्सिंग काम मिळतं, की ठीक आहे हे स्क्रिप्ट आहे, हे मॉडिफाय करून द्या, आणि त्याच्यावरती तुम्ही पैसे मिळवू शकता. म्हणजे मुद्दा असा आहे की कोरोनाच्या केसमध्ये आपल्याला लॉकडाऊन आहे, आपल्याला बाहेर जाता येत नाहीये, म्हणजे आपल्याला पैसे मिळवता येणार नाहीत का? असं अजिबात नाहीये. म्हणजे असे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही आतमध्ये बसून इंटरनेट बेसिसवरती, इंटरनेटवरती करू शकता. सो जर का तुम्ही अशा पद्धतीने करिअरकडे बघायला लागलात, अशा पद्धतीने आपण करावे. फॉर एक्झाम्पल आता एक रिक्वेस्ट आली मला आयओटी बद्दल पण बोला. ओके, मी आयओटी बद्दल पण बोलीन, पण फक्त प्रश्न असा आहे, माझ्याकडे वेळ थोडा आहे, जवळजवळ 40 मिनिटं होत आली आहेत. ठीक आहे, मी प्रयत्न करीन बोलायचा, पण अजून एक महत्वाचं अनाउन्समेंट करतोय मी आता याच्या पुढे. मी अजून काय काय बोलणार आहे ते पण सांगतो. माझा प्लॅन साधारणपणे असा आहे की तुम्ही एक ओके, सागर इखणकर freelancer.com असं पण त्यांनी एक साईटचं नाव टाकलंय. ठीक आहे, तुम्ही रिसर्च करू शकता, एकमेकांबरोबर शेअर करू शकता.
सो महत्वाचा मुद्दा असा जो मला तुम्हाला सांगायचा आहे तो दोन गोष्टी. एक, तुम्ही एक काहीतरी मी केलं, मला कॉलेजमध्ये शिकवलंय म्हणून त्याच्यावरती अवलंबून राहू नका. स्वतः शिकायला सुरुवात करा. आणि आता काय शिकायचं बाबा, ह्याच्यावरती तुमचे प्रश्न असतील तर सोपं सोपं आहे. मला पाठवू शकता प्रश्न तुम्ही, आपण बोलू, जर का तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल तर. सो दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे काही करतोय तर त्याच्यात अजून बरेच ट्रेंड्स आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन सिक्युरिटीवरती मला काही प्रश्न विचारले लोकांनी. आता आयओटी वरती एक रिक्वेस्ट आली आहे. दुसरं क्लाउड आहे, मी थोडंसं त्याच्याबद्दल बोललो. डेव्हऑप्स आहे. तर हे नक्की काय आहे, ते कसं रिलेट होतं, मग ते टेस्टरनी करावं का डेव्हलपरनी करावं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही जर का आता मी जे काही पुढे सेशन घेणार आहे ते सेशन कशाचे असावे, साधारण एक त्याची कॅटेगरी अशी आहे. एक म्हणजे ते सेशन टेक्नॉलॉजीवरती असू शकतात जे मी घेणार आहे ते. आणि पर्पज माझा एक तर ते मराठीत घेणार आहे आणि पर्पज माझा असा आहे, मी ते अजिबात कॉम्प्लिकेट न करता सांगणार आहे आणि त्यासोबत गप्पा मारताना सांगणार आहे. म्हणजे मी तुम्हाला असं काही लेक्चर वगैरे घेतोय खूप सिरियसली काहीतरी नाही, ते हसत खेळत आपण टेक्नॉलॉजीवरती आत्ता जसं इंटरॅक्शन करतोय आणि तुम्ही छान रिस्पॉन्स देताय मला, तशा पद्धतीने आपण थोड्या थोड्या वेळाचे तसे सेशन्स करणार आहोत. तर असा एक पुढचा सेशन जो आहे तो मी इंटरव्ह्यू प्रिपरेशन वरती आणि हा सेशन सॉफ्ट स्किल्स वरती नाही, हा टेक्निकल असेल. ठीक आहे. आणि तो आपण मंगळवारी 12 ते 1 याच वेळेला, मंगळवारी म्हणजे 28 तारखेला याच वेळेला आपण हा सेशन करणार. सो त्यामुळे तुमच्यापैकी जे इंटरेस्टेड असतील आणि हा सेशन आवडला असेल तुम्ही तेव्हा या. आणि मला अजून पण इथे प्रश्न विचारा आणि ह्याच्यातले काही प्रश्न जे मला घेता आलेले नाहीयेत ते मी अशा पुढच्या सेशन मध्ये नक्की घेईन. सो महत्वाचा मुद्दा असा आहे या सगळ्यामध्ये की आपल्याला आता एक मी 5-1 मिनिटं बोलतो आणि त्याच्यानंतर मी काही प्रश्नांची उत्तरं देईन. तर इन नटशेल म्हणजे आपल्याला नक्की काय शिकायचंय. तर थोडक्यात तुम्हाला तुम्ही काय करायला हवं ते सांगतो. आता तुम्ही मला हे पाठवलं की बऱ्याच साऱ्या गोष्टी पाठवल्या की मी कुठल्या टेकमध्ये मला इंटरेस्ट आहे. म्हणजे मी BUOC मध्ये असलो तरी ओके, ही टेक्नॉलॉजी मला करण्यात इंटरेस्ट आहे. BCS असेल तरी मला ही टेक्नॉलॉजी करण्यात इंटरेस्ट आहे. किंवा मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, तर IT मध्ये मी काय करायचं. तर मेकॅनिकल इंजिनिअरसाठी सुद्धा ऑप्शन्स अवेलेबल आहेत की तुम्ही एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आयटीचा आहे किंवा आयटी मध्ये मला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी सांगत नाहीये, पण सगळ्या इंजिनिअरिंग डिसिप्लिन मध्ये आता ऑटोमेशन लागणार आहे, म्हणजे आयटी लागणार आहे. तुम्ही इंडस्ट्री 4.0 जर वाचलं तर ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये किंवा मेकॅट्रॉनिक्स असं आहे, आयओटी आहे. तर इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय, वेगवेगळे डिव्हाइसेस आहेत आणि ते डिव्हाइस आपण सॉफ्टवेअरनी कंट्रोल करू शकतो. तर अख्खाच्या अख्खा प्लांट ऑटोमेट होऊ शकतो. तर त्याच्यासाठी इव्हन मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन या सगळ्या लोकांनी आयओटी वाचायला पाहिजे. त्यांनी त्याचं सॉफ्टवेअर कनेक्ट आहे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे काय होईल, तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन येतं, तुम्हाला मेकॅनिकल येतं, त्याच्यामुळे त्याच्याबरोबर तुम्हाला हे जर आयटीचं पेरिफेरल नॉलेज असेल तर तुम्हाला हा तुमचा डिफरन्शिएटर म्हणून ऍक्ट करेल. हे तुमचं वेगळेपण आहे. त्यामुळे इंटरव्ह्यूला गेलात तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला सिलेक्शन करण्यासाठी आपलं जे बोलणं चाललं होतं की पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये मी कसं सिलेक्ट होईल, तर पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये हे सिलेक्शन व्हायला तुमचं त्याच्यामध्ये त्याचा खूप फायदा होईल. सो इन अ नटशेल म्हणजे 1-2 मिनिटात कन्क्लूड करतो. काय करायचं पहिलं, एक तर म्हणजे अरे आता हे काय चालू आहे, मला हा प्रॉब्लेम आहे, मग मला बाहेर जाता येत नाहीये, तर हा प्रॉब्लेम मी कसा फेस करणार आहे. सो एक तर खचून जायचं नाही. दुसरी गोष्ट, बोर होतं का, सगळ्यांनाच बोर होतं, मग काहीतरी असं इंटरेस्टिंग शोधून काढायचं. ब्लॉग लिहायचा एखादा, मित्रांबरोबर गप्पा मारायच्या किंवा कॉन्फरन्स करून गप्पा मारू शकता, इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस घेऊ शकता एकमेकांची किंवा अजून भारी माझ्याबरोबर गप्पा मारू शकता. मी आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा जसा तुमचा रिस्पॉन्स असेल तसे येणार आहे आता याच्या पुढे स्पेसिफिक टॉपिक्स घेऊन. आणि तुमच्या रिस्पॉन्सवरून मला वाटतंय तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतंय म्हणून. बरोबर आहे का, तुम्हाला आवडेल का असे टॉपिक्स, मला सांगा कमेंट्स मध्ये की आपण असे टॉपिक्स घ्यायचे का, अजून तुम्हाला मजा येते का. कारण गंमत असं आहे की या टॉपिक मध्ये मी जे काही बोलणार आहे ना ते तुम्हाला खरं इंटरव्ह्यू प्रिपरेशनची सिक्रेट सांगणार आहे. आणि मी का सांगू शकतो सिक्रेट, कारण मी टेबलाच्या दुसऱ्या साईडला बसून साधारणपणे मी काही हजार इंटरव्ह्यू आतापर्यंत घेतले 23 वर्षात. त्याच्यामुळे मला नक्की माहिती आहे की इंटरव्ह्यूवर काय अपेक्षा करतो, काय विचारतो, कसं. एक येस रिस्पॉन्स आहे. ओके, येस, हो, नक्की, छान, ओके, व्हेरी गुड. सो तुम्हाला आवडत असेल तर आपण अजून असं इंटरेस्टिंग काय काय बोलू शकतो. सो पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे मी काय करायचं, आता घरात राहायचंय, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं, आपल्याला हेल्दी राहायचंय व्यवस्थित. सो पहिली गोष्ट काय, करोनापासून वाचण्यासाठी तुम्ही व्यवस्थित घरात राहा. दुसरी गोष्ट, तुमची इम्युनिटी वाढवा, व्यायाम करा, योगासनं करा.
ओके, म्हणजे तुमची एनर्जी चांगली राहील. दुसरी गोष्ट काय करायचं, आपल्याला स्किल्स वाढवायचे. तर कुठलेही स्किल नाही वाढवायचे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं असं की अरे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे कुठली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी घ्यायची आणि करत राहायचं, असं नाही करायचं. आपल्याला मी सांगितलं तसं स्पेसिफिक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी करायची, आणि ती कुठली करायची हे मी तुम्हाला पुढच्या माझ्या टॉपिक्स मध्ये सांगेन. म्हणजे थोडक्यात आता तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर बाबा मी प्रोग्रामर असेल, मी जावा केलं तर मला त्याच्याबरोबर डेव्हऑप्स करता यायला पाहिजे. नवीन टेक्नॉलॉजी स्प्रिंग आहे बाबा, ते मला थोडंसं वाचलेलं पाहिजे मी. त्याच्यानंतर मायक्रो सर्व्हिसेस म्हणून काहीतरी असतं. आता मी नुसते फक्त शब्द घेतोय, हे मी तुम्हाला नंतर करेन माझ्या पुढच्या सेशन मध्ये. फक्त ऐकून ठेवा, ते शब्द गुगलवरती टाका, सर्च मारा, त्यामुळे तुम्हाला थोडं थोडं लक्षात येईल त्या सर्च मध्ये की काय आहे बाबा साधारण. काही नाही कळेल ते मला विचारा, मी तुम्हाला इथे अगदी मराठीत व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेन की ते कसं करायचं. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, इंजिनिअरिंग मध्ये म्हणजे आयटी इंजिनिअरिंग खूप सोपं आहे. तुम्ही व्यवस्थित केलं, थोडी प्रॅक्टिस केली, नीट डायरेक्शननी काम केलं, नीट गायडन्स घेतला, तर जॉब मिळणं अतिशय सोपं जातं, आणि प्रिपरेशन करणं सुद्धा. सो एक गोष्ट म्हणजे आपण इंटरव्ह्यू प्रिपरेशन वरती बोलू. दुसरा प्रकार जो घेणार आहे तो म्हणजे सॉफ्ट स्किल्स. तर सॉफ्ट स्किल्स म्हणजे मी तुम्हाला इंग्लिश नाही शिकवणार. तर इंटरव्ह्यू मध्ये बोलायचं कसं, तर इंटरव्ह्यू मध्ये बोलताना म्हणजे सॉफ्ट स्किल्स मध्ये तुम्हाला काय शिकवलं जातं की टाय घालून जा, असं व्यवस्थित बसा, असं वगैरे. तर मी त्याच्याबद्दल बोलतच नाहीये. तुम्हाला टेक्निकल इंग्लिश, हा अशी थोडंसं गमतीशीर गोष्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो म्हणजे काय. तर तुम्ही टेक्निकली बरोबर बोललात आणि इंग्रजी मधला टेन्स चुकला बोलताना, परफेक्टली चालतं, काही प्रॉब्लेम नाहीये. परीक्षा इंग्रजीची नाहीये, परीक्षा तुम्हाला काय कळतं याची आहे. त्यामुळे आपण इंग्लिश वरती फोकस करतो कधीतरी, आणि मग प्रॉब्लेम होतो. तर मग ते ते टेक्निकल इंग्लिश म्हणजे काय असतं, याचं सिक्रेट मी तुम्हाला सांगेन, आणि ते तयारी कशी करायची त्याची, त्याच्या सोप्या मेथड पण सांगेन, किंवा काही करून पण घेईन. तर आपण त्याच्याविषयी बोलू. त्याच्यानंतर मी तुम्हाला टेक्नॉलॉजी पण सोप्या शब्दात सांगेन, म्हणजे क्लाउड आहे, AWS आहे, अझर आहे, आणि मग लिनक्स मध्ये मी अँसिबल म्हणलं, ते अँसिबल काहीतरी आहे, डेव्हऑप्स काहीतरी आहे, ते काय असतं नक्की. आणि मग मला बाबा काही लोकांनी म्हटलं मी केमिस्ट्री आहे, मग आता मी केमिस्ट्री केलं तर मी तिकडे कसा जाऊ, ठीक आहे, मग मला काय अडचणी येतील, याच्याविषयी पण आपण बोलू शकतो. तर बऱ्याच वेळा असं होतं सॉफ्ट स्किल्स मध्ये शब्द सापडत नाहीत, मग ते शब्द कसे सापडवायचे, आपल्याला बोलता कसं येईल, वगैरे वगैरे. सो हे जे सगळं आहे, तर हे करण्यासाठी आता आपण काय करायचं, म्हणजे तुम्हाला मी 2-3 गोष्टी. एक म्हणजे घरात राहायचं, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं, आपली इम्युनिटी वाढवायची, आणि दुसरं म्हणजे आपण आपले टेक्निकल स्किल्स तयार करायचे अजून चांगल्या पद्धतीने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याबरोबर बोलायचं, कमेंट्स मध्ये बोलू शकता, फेसबुकवरती टेक्स्टच्या पेजला येऊ शकता, माझ्या फेसबुकच्या पेजवरती येऊन तुम्ही कमेंट करू शकता. तर किंवा इथे कमेंट्स मध्ये प्रश्न दिले तर मी त्यांची तुम्हाला उत्तरं देईन, आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या सेशन्स बरोबर पण माझ्या ट्यून राहू शकता तुम्ही, आणि त्याच्याप्रमाणे मग आपल्याला याच्याविषयी पुढे पुढे बोलता येईल. तर आता मी माझ्या दृष्टीने जे होतं ते बोलून झालंय. तर काही प्रश्न घेतो. हा, अजून एक भक्ती लांडे, ओके, ऍप्टिट्यूड मस्ट आहे का, ओके, एक्सलंट प्रश्न. हा, आता थोडीशी गंमत बघा. ऍप्टिट्यूड मस्ट आहे का, म्हणजे आता आपल्याला हे माहिती आहे ना की आपल्याला इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचायचं असेल तर बऱ्याच साऱ्या कंपनीज क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड टेस्ट घेतात. आता ती का घेतात याचा उहापोह आपण नंतर करू, पण आता फॅक्ट ऑफ द मॅटर काय आहे की आपल्याला सिलेक्शन व्हायचंय, त्या कंपनी ऍप्टिट्यूड टेस्ट घेते, तर आपल्याला ऍप्टिट्यूड मध्ये करायला पाहिजे. आणि ऍप्टिट्यूड मध्ये काय असतं, 8वी 9वी 10वी आणि 11वीचं मॅथमॅटिक्स असतं. आणि आपण इंजिनियर म्हणतो स्वतःला, आणि आपण मी इंजिनियर म्हणजे मी बीई असं म्हणत नाही. इंजिनिअरिंग म्हणजे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. सो इंजिनिअरिंग हा अटिट्यूड आहे. सो असं जर मी स्वतःला म्हणायचंय मला चांगलं करायचंय, ऑटोमेशन मध्ये काम करायचंय, तर मला ऍप्टिट्यूड येत नाही. म्हणजे मी 4 वर्ष, तुम्ही विचार करा, 4 वर्ष एवढ्या ओरल दिल्या, 3 वर्ष एवढे प्रोग्राम्स दिले, असं बरंच काय काय केलं, आणि त्याच्यानंतर मी जर का म्हणजे असं म्हणत असेल मला ऍप्टिट्यूड जमत नाही, तर थोडंसं अवघड आहे. पण प्रयत्न करायला पाहिजे, ऍप्टिट्यूड 100% प्रयत्न करायला पाहिजे, कारण ते नाहीतर हर्डल होत बसेल. बऱ्याच ठिकाणी असं होतं की 90% लोक इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतच नाहीत. हा हा एक भाग झाला. म्हणजे काय करायला पाहिजे, ऍप्टिट्यूडची तयारी सुरू करा. ठीक आहे, एक भाग. समजा नाही जमलं आपल्याला, तर ऍप्टिट्यूड मस्ट आहे का, तर ऍक्च्युली प्रश्न असा आहे, ऍप्टिट्यूड मस्ट नाही, म्हणजे अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्या ऍप्टिट्यूडची टेस्ट घेत नाहीत. तर त्या कंपन्या शोधू आपण. आणि त्याच्यानंतर तुम्ही असं करू शकता की ऍप्टिट्यूडची टेस्ट मध्ये मी क्लिअर नाही झालं हरकत नाही, पण मला प्रोग्रामिंग चांगलं येतं, मग तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये चांगलं बोलायला पाहिजे. सो आपल्याला दोन्ही गोष्टी प्रिपेअर करायच्या. पण ऍप्टिट्यूड मस्ट आहे का, येस, करणं चांगलं. पण समजा आपल्याला नाही करायला जमलं, हरकत नाही, काही कंपन्या आहेत नक्की आपण सुरू करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंट ज्या कंपन्या आहेत त्या बऱ्याच साऱ्यांना ऍप्टिट्यूड लागतं.
ज्या कंपन्या डेव्हलपमेंटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कंपनीज आहेत फॉर एक्झाम्पल, त्यातल्या एमएनसीज नाहीत, त्या बऱ्याच साऱ्या कंपनीज डेव्हलपमेंट बऱ्याच साऱ्या कंपनीज आहेत त्या ऍप्टिट्यूडची टेस्ट घेत नाही. सो ऍप्टिट्यूड मस्ट आहे का? येस, मस्ट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, आपण असं म्हणतो की डेटा सायन्स कसलं भारी करिअर असतं, म्हणजे अगदी 1 करोड रुपये वरला सॅलरी असते. आता हे सगळं म्हणतोय आपण एका बाजूला, दुसरं म्हणतोय अरे डेटा सायन्स कसलं भारी असतं, पण डेटा सायन्स मला शिकायचं असेल तर मला स्टॅटिस्टिक्स यायला लागतं. आता स्टॅटिस्टिक्स म्हणजे मॅथ्स आलं, आता मग मॅथ्स मी कसं करणार? सो मुद्दा लक्षात घ्या, आपले ऍस्पिरेशन्स जे आहेत ना, आपल्याला काय काय करायचंय, सो त्याच्याप्रमाणे जे ऍस्पिरेशन्स आहेत, तर हे माझे ऍस्पिरेशन्स च्या पद्धतीने मला स्किल डेव्हलप केलं पाहिजे. सो त्याच्याप्रमाणे तुम्ही तयारीला लागा. म्हणजे क्वांटिटी ऍप्टिट्यूड तुम्ही आता करत नसाल, ठीक आहे ना, आपण ऑनलाईन क्वांटिटी ऍप्टिट्यूडचे सेशन सुद्धा करू शकतो, किंवा सेशन तुम्ही टेक्सिडवर सर्च करा, तिथे तुम्हाला क्वांटिटी ऍप्टिट्यूडचे ऑनलाईन सेशन्स मिळतील. सो घर बसल्या तुम्हाला इव्हन ऍप्टिट्यूड सुद्धा करता येऊ शकतं. पुढचा प्रश्न मी घेतोय अक्षय सुरुळकर. माझं बीसीए झालंय, मला वेब डिझायनिंग मध्ये करिअर करायचं आहे. ओके, छान आहे. मी वेब डिझाईन मध्ये करिअर मध्ये खूप डेप्थ मध्ये आता गेलो नाही, पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे डेव्हलपमेंट मध्ये पूर्वी कसं होतं की मला .NET किंवा जावा असं मला येत असेल तर तेवढं पुरेसं असतं. आता कसं होतंय की सगळे लोक मोबाईल ऍप्लिकेशन म्हणजे वेब डेव्हलपमेंट जे आहे ते मला वेब ऍप्लिकेशन करतो मी, मला मोबाईलमध्येही करायला लागतं लगेच. सो त्याच्यामुळे रिस्पॉन्सिव्ह वेब डिझाईन किंवा फ्रंट एंड ह्याला खूप महत्व आलेलं आहे. सो त्याच्यामुळे जर तुम्ही अँग्युलर जेएस किंवा रिॲक्ट जेएस असं जर वाचलं असेल, ऐकलं असेल, किंवा HTML जावा स्क्रिप्ट, तर तुम्ही जर वेब डिझायनिंग करायचं असेल तुम्हाला, तर वेब डिझायनिंग मध्ये एक व्हिज्युअलायझर जो इमेज तयार करतो, जो इलस्ट्रेशन करतो, हा एक भाग झाला. पण दुसरा जो भाग आहे वेब डिझायनिंग मधला, तो स्क्रिप्टिंगशी रिलेटेड आहे. त्यामुळे जर का तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपमेंट नावाचं जे प्रोफाईल आहे त्याच्यामध्ये हे सगळे फ्रंट एंडचे, आणि जर का सोपं त्यातल्या त्यात म्हणजे अगदी जावा मला आवडत आहे असं वाटत असेल तर मी PHP करेन कमीत कमी. सो असं मी जर काय केलं किंवा Node.js करेन, असं मी जर काही कॉम्बिनेशन केलं तर वेब डिझायनिंग मध्ये मला करिअर करता येतं. आणि फायदा असा आहे त्याची, 2 भाग आहेत. एक बॅकएंडची डेव्हलपमेंट आहे, त्याच्यामध्ये वेगळे अपॉर्च्युनिटी असू शकतात, आणि फ्रंट एंडच्या डेव्हलपमेंटमध्ये वेगळ्या अपॉर्च्युनिटीज असू शकतात. सो त्यामुळे कधी BCA केलं तरी वेब डिझायनिंग मध्ये तुम्ही फुल स्टॅक डेव्हलपर सर्च करा, अक्षय सुरळकर, आणि काय करता येईल त्याच्यामध्ये नंतर की त्याच्यात कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी आहेत, त्या कुठल्या टेक्नॉलॉजी तुम्हाला नाही कर मला प्रश्न विचारू शकता. आपण फुल स्टॅक डेव्हलपमेंट म्हणजे काय याचाही आपण एक सेशन घेणार आहोत. नंतर मध्ये एक प्रश्न गेला, तो इन्फॉर्मेशन सिक्युरिटी बद्दल होता. तर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी हे खूप अपकमिंग फील्ड आहे, आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं असं आहे, म्हणजे मी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर आहे, सॉरी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करतो, लिनक्स ऍडमिन आहे, तर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी नाही सगळं त्या लोकांचं काम आहे. म्हणजे ते व्हायरस प्रोटेक्शन करतात, सिस्टीम ऍडमिन करतात, इन्स्टॉलेशन करतात, हे काय डेव्हलपर आणि टेस्टरचं काम नाही. पण एक लक्षात घ्या, हे असं अजिबात नाहीये. आता ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होतीये त्या पद्धतीने असं होणार आहे की तू शब्द ऐकला असेल किंवा मला माहित नाही, सेक डेव ऑप्स, SEC डेव ऑप्स, म्हणजे सेक्युरिटी इनेबल्ड किंवा सेक्युरिटी याच्यामध्ये इंटिग्रेटेड आहे असं डेव्हऑप्स. आणि डेव्हऑप्स हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकलचं नवीन नाव आहे. सो इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये डेव्हलपरलाही करिअर करता येतं, टेस्टरलाही करता येतं, आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जो काम करतो त्यालाही करिअर करता येतं, किंवा इव्हन आता वेब डिझाईन असं आपण म्हटलं म्हणजे वेब डेव्हलपमेंट, त्यालाही करिअर करता येईल. तर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मधलं जे करिअर आहे किंवा त्याचं जे नॉलेज आहे ते अक्रॉस आहे, हॉरिझॉन्टल आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये तुम्हाला फिशिंग अटॅक होतात, ते कसे थांबवायचे, कोडिंग मध्ये काय चांगल्या प्रॅक्टिसेस वापरायच्या, त्याच्यानंतर समजा कोडिंग मध्ये प्रॅक्टिस वापरल्या चांगल्या, पण माझी साईट डिफेंड कशी करायची, म्हणजे फायरवॉल कशी हे करणार आहे, किंवा आता त्याचं एक दुसरं ग्लॅमरस गोष्ट आहे. आता मी त्याच्या, हे डिबेटेबल आहे थोडंसं, काही गोष्टी म्हणजे इथिकल हॅकिंग असा एक शब्द वापरतात. आता त्याच्यावरती खूप डिबेट आहे. म्हणजे आता इथिकल हॅकिंग हा शब्दच बरोबर आहे की नाही, इथून डिबेट आहे. म्हणजे काही लोक म्हणतात इथिकल हॅकिंग म्हणजे काय, तर हॅकिंग मध्ये घुसलो तर हॅकिंग मध्ये घुसल्यावर काय, तर हॅकिंग मध्ये काय इथिकल असतं. पण म्हणजे असं तुम्ही आर्टिकल पण बघितलं असेल कधीतरी की देर इज नो नथिंग इथिकल अबाउट हॅकिंग. सो प्रश्न हा नाहीये, प्रश्न तुमच्या इंटेन्शनचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला चांगलं पोलीस व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे, चोर जो असतो तो चोर विचार करेल, एक्सपर्ट चोर कसा विचार करेल हे विचार करायला पाहिजे त्यांनी. सो ते जर तो विचार करत असेल
चोर कसा चांगला विचार करतो, तुम्ही चांगले पोलीस होऊ शकता. म्हणजे इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये पण दोन भाग आहेत, ऑफेन्सिव्ह म्हणजे अटॅक करणं आणि डिफेन्सिव्ह. डिफेन्सिव्ह म्हणजे तुम्ही प्रोटेक्ट करणं. तर तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही दोन्ही करू शकता. पण मग तुम्ही इथिकल हॅकिंग शिकायला पाहिजे का? आता नाव त्या कोर्सचं काय असेल ही वेगळी गोष्ट आहे. पण थोडक्यात तुम्ही जेव्हा त्याला पेनेट्रेशन टेस्टिंग म्हणता, त्याची खूप डिमांड आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी डेव्हलपर असेल तर अरे माझा कोड कसा सिक्युअर असेल, मी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करणार असेल तर अरे मी माझं साईट, माझं इन्फ्रास्ट्रक्चर मी कसं चांगलं सिक्युअर करू शकेल. टेस्टर असेल तर मी सिक्युरिटी टेस्टिंग कसं करू शकेल. म्हणजे मी आत्ता जे काही करायचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये टेस्टिंग मध्ये मला अजून काय करता येईल. म्हणजे मी टेस्टिंग वर्ष केलंय असं समजा असेल तर मी सिक्युरिटी टेस्टिंग मध्ये स्पेशलायझेशन करू शकतो का. पण गंमत अशी आहे ना, हे सगळं करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची गरज आहे की जे माझं शेवटचं कन्क्लुझिव्ह रिमार्क असेल की एक जेव्हा आपण असं म्हणतो की ओके मी डेव्हलपर आहे, तर तुम्ही बॉक्समध्ये स्वतःला घालून घेऊ नका की मी डेव्हलपर आहे, मी करणार नाही, मी डेव्हलपर आहे, मी ऍडमिन करणार नाही. तर मी एवढं सगळं कशाला विचार करता. आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे आणि प्रॉब्लेम सोडवण्याचे पैसे मिळतात. तर जो मोठा प्रॉब्लेम सोडवतो त्याला जास्त पैसे मिळतात. म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे. तर जर का माझं स्किल चांगलं असेल आणि मला ऑलराऊंड स्किल्स असेल, तर या सगळ्या ऑलराऊंड स्किल्स मध्ये मला स्वतःला प्रिपेअर करायचं असेल तर मी असं कंपार्टमेंटलायझेशन करून चालणार नाही. तर मला जास्तीत जास्त स्किल्स माझे डेव्हलप करायची गरज आहे. आणि कुठले स्किल डेव्हलप करायचे हे आपण तसे डिस्कस करतच राहू. आता मी एक फक्त शेवटचा प्रश्न घेतो. फॉर एम्बेडेड टेक्नॉलॉजीज व्हॉट आर द न्यू अपॉर्च्युनिटीज विल बी अवेलेबल इन अपकमिंग डेज. हा प्रश्न केतन जाधवने विचारला. तर आता प्रश्न म्हणजे आता बाकी बरेच प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं मी आता म्हणजे याच्यानंतर देईन ऑफलाईन किंवा आपल्या पुढच्या सेशन्स मध्ये आपण तुम्ही याच्यावरतीच कमेंट्स मध्ये मला पाठवू शकता. शेवटचा प्रश्न फक्त घेतो. एम्बेडेड टेक्नॉलॉजीला काय डिमांड आहे. आता परत लक्षात घ्या, हे एम्बेडेड टेक्नॉलॉजी असा आपण जेव्हा प्रश्न विचारतो ना, तेव्हा असं बऱ्याच वेळा असं होतं की एम्बेडेड टेक्नॉलॉजी हा शब्द रोबोटिक्सशी थोडासा रिलेटेड होतो. इलेक्ट्रॉनिक्स ज्यांनी केलंय त्यांना मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग करतोय, मायक्रो प्रोसेसर प्रोग्रामिंग करतोय, त्यांना हे माहिती आहे. असं बऱ्याच लोकांना वाटू शकतं की बाबा याच्यामध्ये मला करिअर करायचं. तर थोडंसं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने पण मागे या. तर आयओटी जे काय आहे म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स असं आपण जे म्हणतोय, तर आयओटी मध्ये ऍक्च्युली काय आहे, तर एम्बेडेड टेक्नॉलॉजीच आहे. कारण आयओटी मध्ये सेन्सर्स आहेत. म्हणजे आता एसी आहे, एसीला मी सेन्सर लावला आणि त्याचं टेम्परेचर मॉनिटर करण्यासाठी मला कळलं आणि मी सॉफ्टवेअर मधनं जसं टेम्परेचर वर खाली होईल तसं पद्धतीने मी ते ऑटोमेशननी कंट्रोल करू शकतो. ऍक्च्युएटर आहे, वेगवेगळे सेन्सर्स आहेत, क्लाउड आहे. सो असं ज्यावेळी मी करतो तेव्हा एम्बेडेड असं जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा एम्बेडेड खूप रिस्ट्रिक्टेड गोष्ट झाली. तर तुम्ही एम्बेडेड मध्ये मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग मला सगळं लागणार आहे का? मला लागणार आहे 100%. पण याच्या पुढे जाऊन मला जे काही करायचंय म्हणजे फक्त मी तिथेच थांबलो तर मला प्रॉब्लेम आहे. एम्बेडेड टेक्नॉलॉजी मला येते, मला मायक्रो कंट्रोलर प्रोग्रामिंग येतं, पण रिक्वायरमेंट आयओटीची आहे. तर आता मला आयओटीला मी अप्लाय केलं तर आयओटी वाचून जा थोडंफार. मग आयओटीला अप्लाय केलं, तुम्हाला आयओटीने प्रश्न विचारला, अरे बाबा आयओटी मध्ये काम केलंय का तुम्ही? तुम्ही कॉन्फिडंटपणे सांगू शकला पाहिजे, अरे आयओटी म्हणजे काय असतं, एम्बेडेड म्हणजेच आयओटी आता नवीन नाव. सो एम्बेडेड मध्ये मी काम केलंय, बाकीचं काम मी शिकीन, मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी एवढा चांगला प्रोजेक्ट केलाय, असं तुम्ही स्वतःला कॉन्फिडेंटली जर का रिप्रेझेंट करू शकला इंटरव्ह्यू मध्ये, तर तुम्हाला एम्बेडेड टेक्नॉलॉजी येते आता, पण जॉब आयओटीचा आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला आरामात इंटरव्ह्यूअर सिलेक्ट करेल. कारण एक लक्षात घ्या, इंटरव्ह्यूअर अशा लोकांना सिलेक्ट करायचा प्रयत्न करतो की इंटरव्ह्यूअर असं म्हणतो की अरे समोरचा मुलगा इनिशिएटिव्ह घेतो का, अरे छान, त्याला शिकायला आवडतं का. मी अगदी सोपं सांगतो तुम्हाला समजेल असं. तुम्ही जेव्हा फायनल इयरचे प्रोजेक्ट मध्ये मुलं निवडता की नाही, आपल्या ग्रुपमध्ये कोण असेल, तर ते निवडताना आपला एकच मोठो असतो. असं आपण निवडतो फक्त की ती सगळी जी मुलं आहेत, ती सगळी मुलं जी आपण निवडतो ते सगळं म्हणजे आपल्याला काही काम नाही करायला लागलं पाहिजे, सगळं आपले प्रोजेक्टचे पार्टनर्स काम करतील. हा, असे आपण निवडतो. तर प्रोजेक्टचे लोक पण असंच निवडतात. म्हणजे थोडस मी जोकिंगली सांगतोय की चांगल्यात चांगलं माझं काम कमी होईल किंवा तो जास्त काम करेल. तर आपण काय दाखवायचं इंटरव्ह्यू मध्ये, अरे मला येतं ना, काही प्रॉब्लेम नाही, मी कॉन्फिडंट आहे. तर असं आपण जर का प्रेझेंट केलं स्वतःला, तर खूप चांगल्या पद्धतीने आपण आपलं करिअर घडवू शकतो आणि इव्हन कोरोनाचा चांगला, लॉकडाऊनचा चांगला फायदा करून घेऊ शकतो, याच्यात स्किल होन करू शकतो. अजून एक प्रश्न, एक टॅब्लू वरती प्रश्न विचारलाय मला, टॅब्लू मध्ये काय असू शकतं. ओके, टॅब्लू हे व्हिज्युअलायझेशन आहे, त्याच्यामध्ये चांगले जॉब मिळू शकतात. डेटा सायन्सशी थोडासा रिलेटेड जॉब आहे, त्याच्याविषयी मी नंतर बोलेन किंवा कमेंटमध्ये उत्तर देईन तेव्हा सांगेन. तर
द सेशन. थँक यू व्हेरी मच. तुम्ही छान सपोर्ट दिलात मला तुमच्या कमेंट्सना. वेळेअभावी मला सगळ्यांना उत्तर नाही देता आली. पण हा व्हिडिओ तुम्हाला परत बघता येईल. अजून काही प्रश्न असतील तर तुम्हाला टाकता येईल. तुम्ही टेक्सीडच्या साईटला टेक्सीड.in ला व्हिजिट करू शकता. तिथे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल आणि इथे कमेंट्समध्ये मी कायमच उत्तरं देत राहीन. आणि मला भेटायचं असेल तर मी तुम्हाला म्हटलं तसं मंगळवारी आपण याच वेळेला पुढच्या मंगळवारी 28 तारखेला हा असाच एक सेशन घेऊ आपण, ज्याच्यामध्ये इंटरव्ह्यू प्रिपरेशन बद्दल मी तुमच्याशी बोलेन. सो इथे मी आता सेशन संपवतो. बेस्ट ऑफ लक फॉर ऑल फ्रेशर्स. आणि तुम्हाला नक्की जॉब्स आहेत. तुम्ही फक्त तुमचं स्किल अपग्रेड करा. तुम्ही स्किल अपग्रेड केलं तर तुम्हाला नुसता जॉब मिळणार नाही, तर तुम्हाला खूप छान चांगली तुमची करिअर ग्रोथ होईल. थँक्यू व्हेरी मच. आपण पुन्हा मंगळवारी अशाच छान रिस्पॉन्ससह परत भेटू या स्टॉकमध्ये आणि अशाच छान गप्पा मारू. थँक्यू. धन्यवाद. आणि तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही मला कमेंट्स सांगू शकता, कमेंट्स देऊ शकता. ते मला पण जरा उत्साह येईल तुमच्याशी बोलायला. अजून मी छान छान इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर करेन. थँक्यू मच. ओके, एकाने विचारलं टेबल टाकता येईल का? ओके. सी आम्ही प्रयत्न करतोय. हा पहिला सेशन होता. त्याच्यामुळे आम्ही मागे प्लॅन करतोय. मोस्ट प्रॉब्ली आठवड्यात म्हणजे सुरुवात पण जास्त सेशन ठेवायचा प्रयत्न करू. पण तुम्ही टेक्सीड डॉट वरती जात राहा. आम्ही तुम्हाला पोस्ट करू. टाइम टेबलही करायचा प्रयत्न करू आपण स्पेसिफिक सब्जेक्ट प्रमाणे. त्यामुळे मला इथे तुमच्या आवडीप्रमाणे जॉईन करता येईल. पण माझी रिक्वेस्ट अशी असेल की जमलं तर तुम्ही सगळे सेशन अटेंड करा तुम्हाला शक्य असेल तर. कारण बऱ्याच गोष्टी तुम्हाला अशा कळतील की ज्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला बोलता येईल. आणि इथे म्हणजे मी जरी इंजिनियर असो आणि मला हे माहिती आहे की आपण सगळे प्रिपरेशन लिव्ह मध्येच फक्त अभ्यास करतो. आणि गंमत म्हणजे मी पण त्याच्यावर मी तेच करत होतो. तर इथे फायदा असा आहे की मी सांगितलं एकदा आणि तुम्हाला ते कळलं तर इतकं सोपं आहे की तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये बोलता येईल. पण आपली इंटरव्ह्यू प्रिपरेशन डायरेक्टली सेशन मध्येच होणार आहे. सो त्यामुळे तुम्हाला अजून वेगळी काही प्रिपरेशन नाही करायची. सो हाही तुम्ही फायदा घेऊ शकता. सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद तुमच्या रिस्पॉन्स बद्दल. परत भेटूच मंगळवारी त्याच वेळेला 12 वाजता. आणि तुम्हाला वेगळा वेळ जर सुटेबल असेल तर तोही तुम्ही कमेंटमध्ये लिहिलात तरी चालेल. म्हणजे मला हे माहिती नाही तुमच्या कॉलेजचे सेशन आहेत किंवा असं काही आहे. तर समजा तुम्हाला वेळ वेगळी पाहिजे असेल तर तीही तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. म्हणजे आम्हाला जसं जमेल तसं आम्ही त्याचा कॉग्निझन्स घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू. आणि तुमच्या मित्रांनाही फॉरवर्ड करू शकता हे. आणि तुमचा असा रिस्पॉन्स जर चालू तर हे सेशन मी दर आठवड्याला एक असं वर्षभर घेऊ शकतो. आपण छान टेक्नॉलॉजीवरती बोलू. सो आता मी थांबतो.